Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about chapter number 7, Irrigation Management part first. In this chapter, we have studied about definition of irrigation, importance, and adverse effect of irrigation. In today's lecture, we are going to start irrigation management part second, subsurface irrigation system. In previous lecture, we are studied different irrigation systems in this first surface irrigation system. In this, we are studied flood irrigation systems. In these different irrigation systems, we are studied in subsurface irrigation system through underground perforated pipes deep down to impervious layers. सबसर्फेस इरिगेशन मध्ये काय केलं जातं तर जमिनीच्या खालून त्या ठिकाणी पाईपलाईन केली जाते. द डेप्थ ऑफ डिचेस व्हॅरीज फ्रॉम 30 सेंटीमीटर टू 1 मीटर अँड 15 टू 30 सेंटीमीटर अपर. मग त्यामध्ये जे डिचेस आहेत म्हणजे त्या ठिकाणी खोल पाईपलाईन करण्यासाठी काही खड्डे घेतले जातात. त्यामध्ये 30 सेंटीमीटर टू 1 मीटर पर्यंत त्या ठिकाणी ते घेतले जातात आणि 15 ते 30 सेंटीमीटर ते त्याची रुंदी असते. वॉटर थ्रू डिचेस और परफोरेटेड पाइप्स ग्रॅज्युअली सॅच्युरेट्स द रूट झोन थ्रू कॅपिलरी मुवमेंट. त्या पाईप मधनं किंवा त्या जे चॅनल्स ओपन केलेले आहेत त्याला पण डिचेस असं म्हणतो. ते डिचेस मधून त्या ठिकाणी ज्यावेळेस पाणी पास होतं ते पाणी पास होत असताना त्या ठिकाणी त्याच्या रूट झोनला त्या ठिकाणी कॅपिलरी मुवमेंट म्हणजे केशाकर्षण पद्धतीने त्या ठिकाणी पाणी आजूबाजूच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी जातं किंवा मातीमध्ये ते पसरलं जातं. दिस सिस्टीम इज प्रॅक्टिस्ड इन सँडी सॉइल फॉर कोकोनट गार्डन इन केरला अँड फॉर व्हेजिटेबल इन काश्मीर. ही जी सिस्टीम आहे तर ती कुठं केली जाते तर कोकोनट गार्डन इन केरळामध्ये त्या ठिकाणी जे कोकोनट गार्डन आहे त्या ठिकाणी ही सिस्टीम केली जाते. अँड व्हेजिटेबल्स इन काश्मीरमध्ये व्हेजिटेबल ची ज्या ठिकाणी शेती होते अशा ठिकाणी ही सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम आहे. सबसर्फेसचा अर्थ आहे जमिनीच्या खालून. जसं की आपण जमिनीच्या वरतून पाईप त्या ठिकाणी टाकतो आणि इरिगेशन देतो त्या पद्धतीने जमिनीच्या खालून अंडरग्राउंड पोझिशनला त्या ठिकाणी सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम केली जाते. मेंटेनन्स इज रिक्वायर्ड अँड इट कॉजेस इंटरफेरन्स इन कल्टिवेशन. तर यामध्ये जो मेंटेनन्स आहे तो त्या ठिकाणी त्याला करावा लागतो. अँड इट कॉजेस इंटरफेरन्स इन कल्टिवेशन. ही जी पाईपलाईन आहे तर ती इंटरकल्टिवेशन मध्ये त्या ठिकाणी इंटरफेअर करते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे ऑपरेशन्स करणं अवघड जातं. कारण इंटरकल्टिवेशन म्हणजे इंटरकल्चर इम्प्लिमेंट्स जे आहेत ते इम्प्लिमेंट्स त्या ठिकाणी चालवणं थोडंसं अवघड जातं. हे पाईप त्या ठिकाणी मध्ये आधी येतात आणि त्यामुळे जे अवजार आहेत त्यांना त्या ठिकाणी चालणं किंवा ती डॅमेज होते पाईपलाईन्स. तर अशा पद्धतीने सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम आहे. देन स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम, त्याला आपण मराठीमध्ये तुषार सिंचन पद्धत असं म्हणतो. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. दिस इज a method of applying irrigation water under controlled manner as like natural rainfall. आता ही जी सिस्टीम आहे तर ती या ठिकाणी कंट्रोल्ड मॅनर पद्धतीने दिली जाते ॲज लाईक नॅचरल रेनफॉल. नॅचरल जो रेनफॉल आहे त्या रेनफॉलच्या मार्फत त्या ठिकाणी त्या पद्धतीची ही सिस्टीम स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आहे. द इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ अ स्प्रिंकलर इरिगेशन system are pump, pressure gauge, control valve, main pipeline, lateral line, T coupling,
बेंड, एंड प्लग, रायझर पाईप अँड स्प्रिंकलर हेड. तर आता या स्प्रिंकलर सिस्टीमचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. कॉम्पोनंट्स म्हणजे काय, तर त्याचे पार्ट आहेत वेगवेगळे. मग त्यामध्ये सुरुवातीला पंप सेट येतो. आता या पंप सेट मध्ये पाणी त्या ठिकाणी विहिरीतनं किंवा जो इरिगेशन सोर्स असेल, बोरवेल, विहीर, शेततळ किंवा नदी, तिकडनं त्या ठिकाणी पाणी आपल्याला आणावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला पंप सेटची आवश्यकता असते. देन प्रेशर गेज मध्ये त्या ठिकाणी सिस्टीमचा पूर्ण प्रेशर कंट्रोल केला जातो. देन कंट्रोल वाल्व मध्ये त्या ठिकाणी पाणी पास करण्यासाठी जी सिस्टीम बसवलेली असते त्या ठिकाणी कंट्रोल वाल्व असतो. देन मेन पाईपलाईन्स, मुख्य पाईपलाईन, त्यानंतर लॅटरल लाईन, मुख्य पाईपलाईनला लॅटरल लाईन जोडल्या जातात. देन टी कपलिंग मध्ये लॅटरल लाईन आणि मेन पाईपलाईन यांना जोडण्यासाठी टी कपलिंग जोडले जातात. त्यानंतर बेंडचे एल शेप असतो बेंड, वाय शेपचे बेंड असतात. देन एंड प्लगचा वापर आपण शेवटी त्या कॅप बसवतो, त्याला आपण एंड प्लग असं म्हणतो. देन रायझर पाईप म्हणजे जो पाईप उभा केला जातो स्प्रिंकलर लाईनला, तो रायझर पाईप आहे. स्प्रिंकलर हेड म्हणजे काय, तो वरचा भाग आहे स्प्रिंकलर हेड मधला, तो त्या ठिकाणी फिरवला जातो, त्याला आपण स्प्रिंकलर हेड असं म्हटलं जातं. आणि त्यातनं पाणी फील्ड मध्ये पास केलं जातं. तर हे सगळे कॉम्पोनंट्स स्प्रिंकलर इरिगेशनचे आहेत. प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला हे सगळं दाखवलं जाईल, कारण परीक्षेमध्ये आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस आयडेंटिफिकेशन साठी याचे पार्ट ठेवले जातात. द हाईट ऑफ रायझर पाईप डिपेंड्स ऑन द हाईट ऑफ क्रॉपच्या हाईट वरती ह्या रायझर पाईपची हाईट डिपेंड असते. स्प्रिंकलर हेड्स ऑफ रोटेशन टाईप आर फिक्स्ड ऑन द रायझर पाईप. आता या ठिकाणी स्प्रिंकलर हेड जो आहे तर तो त्या ठिकाणी रोटेशन टाईप मध्ये त्या ठिकाणी बसवला जातो, फिक्स्ड ऑन द रायझर पाईपच्या वरती तो बसवला. या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसतंय पहा, या ठिकाणी हा रायझर पाईप आहे आणि या रायझर पाईप वरती या ठिकाणी हा स्प्रिंकलर हेड आहे की जो त्या ठिकाणी नेहमी रोटेटिंग अवस्थेमध्ये असतो, म्हणजे फिरत असतो. स्प्रिंकलर हेड जनरली हॅव टू नोझल्स, one to apply water at long distance and other for short distance. तर यामध्ये स्प्रिंकलर हेड मध्ये दोन त्या ठिकाणी नोझल आहेत. एक लॉंग डिस्टन्सला त्या ठिकाणी पाणी पास करतो आणि दुसरा जो आहे तो शॉर्ट डिस्टन्सला त्या ठिकाणी पाणी पास करतो. तर अशा पद्धतीने स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आहे. या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसत आहे की फील्ड मध्ये कशा पद्धतीने स्प्रिंकलर सिस्टीम बसवलेली आहे. Then advantages of sprinkler irrigation system. It is used for almost all crops and for all types of soil. स्प्रिंकलर इरिगेशन जी आहे तर ती ऑलमोस्ट ऑल क्रॉप्स मध्ये त्या ठिकाणी बसवली जाते आणि ऑल टाइप सॉइल मध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. देन वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट कंट्रोल रेट विथ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अँड हाय इफिशियन्सी. त्यामध्ये वॉटरचं जे ऍप्लिकेशन आहे तर ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आणि कंट्रोल्ड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी पाणी दिलं जातं आणि इफिशियंटली त्याचा वापर केला जातो. देन थर्ड पॉइंट इज लँड लेवलिंग इज नॉट इसेन्शियल. तर स्प्रिंकलर इरिगेशनला कुठल्याही पद्धतीचं लँड लेवलिंगची आवश्यकता नसते. देन रन ऑफ अँड सॉइल इरोजन लेस. स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये रन ऑफ अँड सॉइल इरोजन त्या ठिकाणी पूर्णपणे कंट्रोल केलेलं आहे. सॉल्युबल फर्टिलायझर्स, हर्बिसाइड, इन्सेक्टिसाइड्स अँड फंगिसाइड्स कॅन बी अप्लाइड थ्रू दिस मेथड. आता यामध्ये काही फर्टिलायझर्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स अँड फंगिसाइड्स यांचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. सेव्हिंग ऑफ वॉटर अबाउट 30 to 40%. स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये त्या ठिकाणी 30 ते 40% त्या ठिकाणी वॉटरचं सेव्हिंग होतं. देन ॲक्युरेट अँड इझी मेजरमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. त्याचबरोबर ॲक्युरेट अँड इझी मेजरमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. पाण्याचं जे नियोजन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काटेकोरपणे करता येतं. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. स्प्रिंकलर इरिगेशन मधले काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट, स्प्रिंकलर इरिगेशन डज नॉट वर्क वेल अंडर हाय विंड व्हेलॉसिटी. स्प्रिंकलर इरिगेशन जी आहे तर ती हाय विंड व्हेलॉसिटी म्हणजे काय, जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर अशा
कंडिशनला त्या ठिकाणी स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आपण बसवू नाही शकत किंवा चालवू नाही शकत. देन हाय इनिशियल इक्विपमेंट कॉस्ट, यामध्ये सुरुवातीचा खर्च त्या ठिकाणी जास्त आहे. देन इट इज नॉट सुटेबल वेअर वॉटर कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ साल्ट, सँड अँड डेब्रिज. आता ज्या ठिकाणी वॉटर मध्ये साल्ट जास्त आहे, साल्टचं प्रमाण जास्त आहे म्हणजे क्षारांचं प्रमाण, देन सँड वाळूकामय त्या ठिकाणी काही कण त्या पाण्यामध्ये असतील किंवा डेब्रिज असतील, तर असे ठिकाणी स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आपल्याला वापरता येणार नाही. देन तर या ठिकाणी आपण स्प्रिंकलरचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. देन सेकंड ड्रीप इरिगेशन सिस्टीम, त्याला आपण मराठीमध्ये ठिबक सिंचन पद्धती असं म्हणतो. तर त्याची आपण माहिती या ठिकाणी पाहूया. ड्रीप इरिगेशन इज अ मेथड ऑफ कंट्रोल इरिगेशन इन विच वॉटर इज स्लोली delivered drop by drop to the root system of multiple plants. Sprinkler ची definition आहे, drip irrigation is the method of controlled irrigation in which water is slowly delivered drop by drop to the root system of multiple plants. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर ड्रॉप बाय ड्रॉप म्हणजे थेंबातनं त्या ठिकाणी पाणी दिलं जातं, त्याला आपण ड्रॉप बाय ड्रॉप सिस्टीम असं म्हणतो. मग रूटच्या जवळ त्या ठिकाणी हे ड्रिप सिस्टीम बसवली जाते आणि त्या ठिकाणी पाणी दिले जाते. द वॉटर इज अप्लाइड टू द सॉइल फ्रॉम द इमिटर्स, इमिटर्सच्या साह्याने त्या ठिकाणी वॉटर अप्लाय केलं जातं. इमिटर एक छोटा पार्ट आहे ड्रिप इरिगेशन सिस्टीम मधला की त्याच्यातनं पाणी जमिनीवरती त्या ठिकाणी दिलं जातं. द इमिटर्स विच आर अटॅच टू लॅटरल्स डिस्ट्रीब्यूट वॉटर फॉर इरिगेशन. इमिटर्स जे आहेत तर ते लॅटरलला अटॅच केलेले असतात आणि ते पाणी देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देन द नंबर ऑफ इमिटर्स ऑन लॅटरल्स डिपेंड्स ऑन प्लांट स्पेसिंग ऑफ द क्रॉप, सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स, रूट डेव्हलपमेंट अँड डिस्चार्ज ऑफ इमिटर्स. तर या ठिकाणी जे इमिटर्सची संख्या आहे ती कुणावर अवलंबून आहे, तर प्लांटचं स्पेसिंग किती आहे, देन सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स, मातीचे कॅरेक्टर्स काय काय आहेत, देन रूट डेव्हलपमेंट अँड डिस्चार्ज ऑफ इमिटर्स, त्यानंतर रूटची डेव्हलपमेंट किती होते त्या प्लांट, याच्यावरती ते इमिटरची संख्या अवलंबून आहे. त्याचबरोबर तो इमिटर्स एका तासाला किती पाणी पास करतो किंवा एका सेकंदाला किंवा एखाद्या मिनिटला त्याच्यातनं किती ड्रॉप्स पाणी टाकलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी डिपेंड करतं. देन द मेन कंपोनेंट्स ऑफ ड्रिप सिस्टीम आर पंप सेट, प्रेशर गेज, कंट्रोल वाल्व, प्रेशर रेग्युलेटर, प्रायमरी फिल्टर, सेकंडरी फिल्टर, मेन लाइन, लॅटरल लाइन, मल्टी आउटलेट डिस्ट्रीब्युटर, एंड प्लग अँड इमिटर्स. तर हे त्याचे कंपोनेंट्स आहेत. जसं आपण स्प्रिंकलर मध्ये पाहिलं की पाईपलाईन पंप पासनं त्या स्प्रिंकलर हेड पर्यंत वेगवेगळी जोडणी केलेली असते, तसंच ड्रिप इरिगेशन सिस्टीम मध्ये या ठिकाणी जोडणी केलेली असते. मग त्यामध्ये पहिलं पंप सेट, तर तो पाणी उचलण्याचं काम करतो. देन प्रेशर गेज, प्रेशर किती मेंटेन ठेवायचं आहे किंवा किती मेंटेन आहे ते त्या ठिकाणी दाखवतं. कंट्रोल वाल्व पाण्याचं प्रेशर त्या ठिकाणी कंट्रोल करतं. प्रेशर रेग्युलेटर, प्रायमरी फिल्टर, तर फिल्टरचं जे काम आहे ते काय करतं, पाणी फिल्टर करून त्या ठिकाणी पास करतं. मग त्यामध्ये प्रायमरी फिल्टर, सेकंडरी फिल्टर असे त्या ठिकाणी बसवलेले असतात. त्यानंतर मेन लाईन, लॅटरल लाईन. तर मेन लाईन मध्ये काय करतात, तर त्या ठिकाणी पाणी पास केलं तर पंप सेट मधनं मेन लाईन मध्ये पाणी जातं. त्यानंतर लॅटरल लाईन, मल्टी आउटलेट डिस्ट्रीब्युटर्स, एंड प्लग अँड इमिटर्स, शेवटी इमिटर्स बसवलेले असतात. हे सगळं आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस ऍक्च्युअल फील्ड मध्ये आपण ते पाहणार आहे किंवा लॅब मध्ये सुद्धा आपल्याकडं त्याचे पार्ट आहेत, ते तुम्हाला दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येते. देन दिस मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर arid and semi arid region with limited availability of water. आता ही जी सिस्टीम आहे तर ती कुठं सुटेबल आहे, तर ज्या ठिकाणी कमी पाणी आहे, मग असं arid आणि सेमी arid एरियामध्ये. देन इट इज बेस्ट सुटेड फॉर वाईड स्पेस्ड फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल, शुगर केन अँड कॉटन. तर ही जी मेथड आहे तर ती कुठे सुटेबल आहे, तर
वाईड स्पेस्ड फ्रूट क्रॉप की ज्या फ्रूट क्रॉपचं स्पेसिंग जास्त आहे. देन व्हेजिटेबल्स, शुगर केन आणि कॉटन ह्या पिकांमध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टीम मोस्ट सुटेबल आहे. देन या ठिकाणी ड्रिप इरिगेशनची डायग्राम दिलेली आहे. परीक्षेमध्ये ही डायग्राम विचारली जाते. तर यामध्ये पहा पंप सेट या ठिकाणी बसवलेला आहे. देन व्हॅक्यूम ब्रेकर या ठिकाणी आहे, व्हॅक्यूम गेज आपण त्याला म्हणतो. देन प्रेशर गेज या ठिकाणी बसवलेला आहे. त्यामध्ये परत फर्टिलायझर टँक या ठिकाणी आउटलेट काढून फर्टिलायझर टँक म्हणजे यामध्ये फर्टिलायझर टाकले जातात आणि ते ड्रिपला या ठिकाणी जोडले जातात. देन फिल्टर्स या ठिकाणी बसलेले आहेत. फर्टिलायझर इंजेक्टर पंप या ठिकाणी आहे. देन या ठिकाणी प्रायमरी आणि सेकंडरी फिल्टर्स दोन्ही ठिकाणी बसलेले आहेत. देन मेन लाईन या ठिकाणी कंट्रोल वाल्व आहे. देन मेन लाईन ही आहे. देन मेन लाईनलाच या ठिकाणी आपण लॅटरल्स बसवलेले आहेत. लॅटरल्स या पहा या ठिकाणी ज्या लॅटरल्स बसलेल्या आहेत त्या छोटे काळ्या रंगाचे पाईप्स त्या ठिकाणी असतील. तुमच्या घरी सुद्धा काही बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या घरी अशी सिस्टीम असेल तर लॅटरल पाईप त्यांना माहित असतील कशाला म्हणतात. देन हे इमिटर्स आहेत, ते इमिटर्स लॅटरलला बसवले जातात. तर या ठिकाणी प्लॅनच्या अगदी जवळ ते इमिटर्स बसवले जातात. तर अशा पद्धतीने ही ड्रिप इरिगेशन सिस्टीमची डायग्राम आहे. प्रत्येकाने ही डायग्राम काढण्याचा सराव करायचा आहे, परीक्षेमध्ये ही विचारली जाते. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ ड्रिप इरिगेशन सिस्टीम सेव्स वॉटर अप टू 70% अँड लेबर ऑल्सो. जवळजवळ 70% पाणी या ठिकाणी वाचवलं जाते. स्प्रिंकलर मध्ये किती सांगितले 30 ते 40%, परंतु ड्रिप मध्ये 70% पाणी वाचवलं जातं. त्याचबरोबर लेबर कॉस्ट सुद्धा वाचवली जाते. देन वॉटर लॉसेस ड्यू टू पर्क्युलेशन, रन ऑफ अँड इव्हॅपोरेशन आर क्वाईट मिनिमम. आता ह्या सिस्टीम मध्ये काय आहे तर वॉटर लॉसेस जे होतात पर्क्युलेशन, रन ऑफ आणि इव्हॅपोरेशनचे ते त्या ठिकाणी मिनिमम आहेत किंवा कमी केलेले आहेत. देन वीड पॉप्युलेशन इज लेस ड्यू टू लिमिटेड सरफेस वेटिंग. त्याचबरोबर वीड पॉप्युलेशन त्या ठिकाणी कमी होतं कारण सरफेस वेटिंग त्या ठिकाणी कमी होते. सरफेस वेटिंग म्हणजे काय तर ओल जिथपर्यंत जाते तिथेच त्या ठिकाणी वीड उगतात. कारण वीडला उगण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते आणि ते त्याला मिळालं नाही तर वीड उगत नाहीत. आणि ड्रिप मध्ये लिमिटेड सरफेस वेटिंग त्या ठिकाणी असतं. देन नो लँड लेवलिंग इज नेसेसरी अँड कॅन बी फॉलोड इन हिल्ली टेरेन एरियाज. त्याचबरोबर या ठिकाणी लँड लेवलिंगची कुठली आवश्यकता नसते. हिल्ली एरियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण ड्रिप सिस्टीम बसवू शकतो. देन फर्टिलायझर्स कॅन बी अप्लाइड अलॉंग विथ वॉटर. वॉटर बरोबर फर्टिलायझर्स आपण देऊ शकतो. प्लांट ग्रोथ इज बेटर अँड हायर यील्ड कॅन बी ऑब्टेन. ड्रिप मध्ये या ठिकाणी प्लांट ग्रोथ चांगली राहते आणि हायर यील्ड आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. लेस इन्सिडन्स ऑफ डिसीजेस. त्याचबरोबर डिसीजेस जे आहे, रोग जे आहे तर ते ड्रिप सिस्टीम मध्ये कमी येतात पिकांवरती. देन डिसएडव्हान्टेजेस, त्याचे काही तोटे आहेत. डिसएडव्हान्टेजेस हाय इनिशियल कॉस्ट. त्याचं पहिलं हाय इनिशियल कॉस्ट आहे. दोन्ही मध्ये सेम आहे स्प्रिंकलर आणि ड्रिप मध्ये. ते तुम्ही लक्षात ठेवायचं की इनिशियल कॉस्ट त्याची जास्त आहे, म्हणजे सुरुवातीचा जो खर्च येतो बसवण्यासाठी तो त्याचा जास्त आहे. देन इट रिक्वायर्स स्पेसिफिक स्किल. हे सिस्टीम बसवण्यासाठी स्पेसिफिक स्किल त्या ठिकाणी लागतं कारण त्याला वेगवेगळ्या जोडण्या आहेत. लॅटरल, इमिटर्स, फर्टिलायझर टँक्स, वेंचुरी वगैरे असे जे त्याचे कॉम्पोनंट्स आहेत ते बसवायला त्या ठिकाणी स्किल लागतं. कुठलाही कॉम्पोनंट्स कुठेही बसवून चालत नाही. त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी सिस्टीम वरती होतो आणि सिस्टीम डॅमेज होते. त्यामुळं स्पेसिफिक स्किल ही सिस्टीम चालवण्यासाठी लागतं. देन नीड रेग्युलर मेंटेनन्स अँड हाय रिपेअर कॉस्टिंग. ड्रिप इरिगेशनला त्या ठिकाणी रेग्युलर मेंटेनन्स करावा लागतो, त्याची रिपेअरिंग कॉस्ट सुद्धा हाय आहे. देन डॅमेज टू लॅटरल सिस्टीम बाय rodents, clogging of emitters and accumulation of salt near plants are the limitations. तर ड्रिप सिस्टीम मध्ये काय होतं तर रोडेंट म्हणजे काय तर उंदीर.
उंदीर काय करतात, ते लॅटरल खाण्याचं काम करतात, कुरताडतात आणि ते डॅमेज करतात. देन क्लॉगिंग ऑफ इमिटर्स. क्लॉगिंग ऑफ इमिटर्स मध्ये काय होतं, जर साल्टी वॉटर असेल तर त्या ठिकाणी ते साल्ट इमिटर्स मध्ये जाऊन साठतात आणि इमिटर ब्लॉक होतात. मग असे इमिटर्स आपल्याला बदलावे लागतात. देन अक्युमुलेशन ऑफ साल्ट नियर प्लांट आर द लिमिटेशन. त्याचबरोबर साल्टचं अक्युमुलेशन प्लांटच्या आजूबाजूला त्या ठिकाणी होतं ड्रिप सिस्टीम मुळे, तर हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ड्रिप सिस्टीमचे पाहिले. देन approaches of scheduling irrigation based on soil, crop, climate and plant water relationship. आता या ठिकाणी शेड्युलिंग ऑफ इरिगेशन म्हणजे काय, तर पाणी द्यायचं कधी हे आपल्याला ठरवावं लागतं प्रत्येक पिकामध्ये. मग ते ठरवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्सचा त्या ठिकाणी वापर करतो. मग शेतकरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथडचा वापर करतात. त्या मेथड्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट सॉइल वॉटर रिजिम डिप्लिशन अप्रोच. पहिला जो अप्रोच आहे तो काय आहे, सॉइल वॉटर डिप्लिशन किंवा सॉइल वॉटर रिजिम अप्रोच. In this method, soil moisture content is estimated to know the deficit in available soil moisture at which it is proposed to irrigate at particular level. तर यामध्ये काय केलं जातं, तर सॉइल मॉइश्चर किती कमी झालेलं आहे मातीमधलं ते पाहिलं जातं. मग ते पाहण्यासाठी काय करतात, तर त्याला काही मेथड आहेत. इट कॅन बी मेजर्ड आयदर बाय डायरेक्ट ग्रॅव्हिमेट्रिक मेथड और इनडायरेक्ट मेजरमेंट सच ॲज टेन्सिओमीटर, रेजिस्टन्स ब्लॉक मेथड. मग सॉइल वॉटर रिजिम अप्रोच मध्ये त्या ठिकाणी ग्रॅव्हिमेट्रिक मेथड किंवा इनडायरेक्ट मेजरमेंट केली जातात. ग्रॅव्हिमेट्रिक मेथड म्हणजे काय, तर मॉइश्चर इस्टिमेट केलं जातं फील्ड मध्ये. मग ते इस्टिमेट करण्यासाठी काही लॅबोरेटरी वर्क त्या ठिकाणी करावं लागतं. मॉइश्चर बॉक्स मध्ये तिथली माती आणली जाते, त्याच्यामधलं मॉइश्चर काउंट केलं जातं आणि ते काउंट केल्यानंतर पिकांना पाण्याची गरज आहे का नाही हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर टेन्सिओमीटर अँड रेजिस्टन्स ब्लॉक हे डायरेक्ट मेजरमेंट करतात फील्ड मध्ये, हे बसवले जातात आणि त्या ठिकाणी जे इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटरच्या मार्फत त्या ठिकाणी पाण्याची लेवल किती आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्यामुळे इरिगेशन कधी द्यायचं हे त्या ठिकाणी शेतकरी ठरवतात. देन सेकंड अप्रोच इज क्लायमॅटॉलॉजिकल अप्रोच. याला आपण वातावरणाचा अभ्यास करून त्या ठिकाणी पाणी द्यायचं का नाही ते ठरवलं जातं. मग त्यामध्ये इव्हॅपोट्रान्सपिरेशन मेनली डिपेंड्स अपॉन क्लायमेट. वातावरणावरती इव्हॅपोट्रान्सपिरेशन डिपेंड आहे. इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर पिकांमधनं आणि जमिनीमधनं पाणी बाहेर टाकलं त्याला आपण इव्हॅपोट्रान्सपिरेशन असं म्हणतो. The amount of water lost by evapotranspiration is estimated from climatological data, and when evapotranspiration reaches at particular level, irrigation is given. आता या ठिकाणी काय करतात क्लायमॅटॉलॉजिकल अप्रोच मध्ये, इव्हॅपोट्रान्सपिरेशन त्या ठिकाणी मोजलं जातं आणि तो क्लायमॅटिक डाटा बरोबर ते त्या ठिकाणी मॅच करतात. इव्हॅपोट्रान्सपिरेशन जर त्या ठिकाणी पर्टिक्युलर लेवल पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी पाणी देण्याची आवश्यकता आहे असं आपण त्यामध्ये सांगतो. तर त्याला आपण क्लायमॅटॉलॉजिकल अप्रोच असं म्हणतो. लक्षात ठेवा त्यामध्ये इव्हॅपोट्रान्सपिरेशन ची मेजरमेंट केली जाते आणि सॉइल वॉटर रिजिम मध्ये टेन्सिओमीटर, रेजिस्टन्स ब्लॉक आणि ग्रॅव्हिमेट्रिक और इनडायरेक्ट मेजरमेंट घेतल्या जातात. देन प्लांट इंडायसिस. तिसरं त्या ठिकाणी मेथड आहे प्लांट इंडायसिस. प्लांट इंडायसिस मध्ये काय करतात, any plant character related directly or indirectly to plant water deficit which responds readily to integrated influence of soil water plant evaporative demands of the atmosphere may serve as criteria for timing of irrigation. आता यामध्ये काय करतात, प्लांटचे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी पाहिले जातात. मग त्यामध्ये काय करतात की जमिनीमध्ये किती पाणी आहे, प्लांट मध्ये किती पाणी आहे ते त्या ठिकाणी व्हिज्युअल पाहिलं जातं, डोळ्यांनी पाहिलं जातं आणि त्यानंतर जो क्रायटेरिया आहे इरिगेशनचा तो ठरवला जातो. मग त्यामध्ये व्हिज्युअल सायन्स ऑफ प्लांट वेल्टिंग कॅन बी युज्ड टू शेड्यूल इरिगेशन टू क्रॉप. मग व्हिज्युअल सायन्स म्हणजे डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहायचे प्लांट विल्टिंग होतात. विल्टिंग म्हणजे काय, तर सुकले जातात.
सुकलेले प्लांट्स त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर पाणी देण्याची गरज आहे असं आपण म्हणतो. मग त्यामध्ये काय करतात, फार्मर्स फ्रिक्वेंटली यूज ड्रॉपिंग, कर्लिंग, रोलिंग ऑफ लिव्स ॲज अ व्हिज्युअल सायन्स. मग त्यामध्ये शेतकरी तिथं ऑब्झर्व करतात की प्लांट्स असे ड्रॉप झालेले आहेत, म्हणजे झाडांच्या पाना पडलेल्या आहेत, कर्लिंग झालेले, पानं अशी गोळा होतात, रोलिंग होतात. हे व्हिज्युअल सायन्स पाहिल्यानंतर आपण पाणी देऊ शकतो. त्याला आपण प्लांट इंडायसिस असं म्हणतात. देन फोर्थ अप्रोच, फिजिओलॉजिकल स्टेजेस अप्रोच. हा मोस्टली बरेचसे शेतकरी वापरतात. द क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ सम इम्पॉर्टंट फील्ड क्रॉप्स at which irrigation are given after considering the rainfall. तर फिजिओलॉजिकल स्टेजेस मध्ये काय केलं जातं, तर पाऊस पडलाय का नाही याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर स्टेजेसला पिकांना पाणी दिलं जातं. तर त्या स्टेजेस कुठल्या आहेत ते आपण पाहूया. यामध्ये क्रिटिकल स्टेजेस ऑफ डिफरंट क्रॉप, काही क्रॉपच्या क्रिटिकल स्टेजेस आहेत, त्या क्रिटिकल स्टेजेस आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. त्यामध्ये राईस, अर्ली टिलरिंग, पॅनिकल इनिशिएशन अँड फ्लावरिंग या 3 स्टेजेस आहेत. या स्टेजेसला पाणी देण्याची आवश्यकता असते. देन व्हीट, क्राउन रूट इनिशिएशन, टिलरिंग, फ्लावरिंग, ग्रेन डेव्हलपमेंट अँड डब स्टेज. आता क्राउन रूट इनिशिएशन म्हणजे काय, तर मुकुट मुळं असतात ती 21 दिवसांनी येतात गव्हाची पेरणी केल्यानंतर. देन टिलरिंग 30 दिवसांनी येते, फ्लावरिंग 40 ते 45 दिवसांनी येते, ग्रेन डेव्हलपमेंट पुढं त्या ठिकाणी 55 ते 60 दिवसांनी तयार होते. देन डब स्टेज पुढे 70 ते 80 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण डब स्टेज म्हणतो. तर या 5 स्टेजेसला त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक असतं. सोरगम, सीडलिंग, फ्लॅग लीफ अँड फ्लावरिंग या 3 अवस्था आहेत. देन ग्राउंडनट, जर्मिनेशन, पेगिंग, फ्लावरिंग, पॉड डेव्हलपमेंट ह्या 4 अवस्था आहेत. रेड ग्राम, फ्लावरिंग, पॉड फॉर्मेशन या 2 अवस्था आहेत तुरीमध्ये. तर या काही पिकांच्या अवस्था दिलेल्या आहेत. तर या अवस्थांमध्ये पाणी देण्याची आवश्यकता असते किंवा पाणी देऊ शकतं किंवा दिलं जातं. तर या ठिकाणी आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस अप्रोच मध्ये या ठिकाणी ज्या काही फिजिओलॉजिकल ग्रोथ स्टेजेस आहेत ते आपण पाहिले. देन बेसिक युनिट ऑफ वॉटर मेजरमेंट, पुढचा पॉइंट आहे बेसिक युनिट ऑफ वॉटर मेजरमेंट. त्याला आपण मोशन असं म्हणतो. पाण्याचं त्या ठिकाणी मेजरमेंट करण्यासाठी काही युनिट्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्युसेक, क्युबिक फीट पर सेकंद. क्युसेकला आपण काय म्हणतो, क्युबिक फीट पर सेकंद. 1 cubic feet is equal to 7.4805 7.4805 गॅलॉन्स असं आपण त्याला म्हणतो. हे लक्षात ठेवा, कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जातं किंवा रिकाम्या जागेत विचारतात. 1 cubic feet is equal to 7.4805 गॅलॉन्स. देन आर्क इंच किंवा त्याला आपण एकर इंच असं म्हणतो. क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट विल कव्हर 1 acre ऑफ सरफेस अँड 1 inch डीप सॉइल. 1 इंच खोल जमिनीमध्ये 1 एकराला ज्यावेळेस पाणी दिलं जातं त्याला आपण एकर इंच असं म्हणतो. देन ड्युटी denotes the number of acres covered by 1 cubic of water flowing continuously throughout the growing season of crop. म्हणजे एका ग्रोइंग सीझन मध्ये क्रॉपच्या 1 cubic of water 1 एकरामध्ये दिलं त्यावेळेस त्याला ड्युटी असं म्हणतात. देन डेल्टा, इट इज द टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर अ क्रॉप ड्युरिंग एंटायर पिरियड ऑफ द क्रॉप. तर डेल्टा कशाला म्हणायचं, तर डेप्थ ऑफ वॉटर टेबल, म्हणून त्याला आपण डेप्थ असं डेल्टा असं म्हणतो. डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर अ क्रॉप ड्युरिंग एंटायर पिरियड ऑफ द क्रॉप. तर पूर्ण क्रॉप पिरियड त्याचं कम्प्लीट होईपर्यंत त्याला किती खोलपर्यंत पाणी द्यायचं आहे त्याला आपण डेल्टा असं म्हणतो. तर हे बेसिक युनिट आहेत. देन ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे काय, तर पाण्याचा निचरा करणे, जास्त झालेलं पाणी जमिनीच्या बाहेर काढणे. आता ड्रेनेजचा बराचसा पार्ट तुमच्या सिलेबस मधनं कमी केलेला आहे. फक्त ड्रेनेजची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही लक्षात घ्या.
आणि इतर पार्ट तुम्ही स्वतः वाचायचा आहे. त्याचे टाइप्स ऑफ ड्रेनेज, इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेनेज किंवा एक्सेस ऑफ वॉटरचे काय तोटे आहेत ते त्या ठिकाणी आपण मागे पाहिलेले आहे. तर ड्रेनेज म्हणजे काय तर पाण्याचा निचरा करणे. ड्रेनेज इज द removal of excess gravitational water from the soil by artificial means to enhance crop production. ड्रेनेज कशाला म्हणतात तर रिमूव्हल ऑफ एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर, गुरुत्वाकर्षणामुळे जे एक्सेस वॉटर त्या ठिकाणी जमिनीमध्ये साठलेलं आहे फ्रॉम द सॉइल बाय आर्टिफिशियल मीन्स, आणि ते रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करायचं कुठून तर मातीमधून. आर्टिफिशियल मीन्स म्हणजे आपण काही टेक्निक्स वापरून ते जमिनीच्या बाहेर टाकतो. चॅनल्स वगैरे काढून मध्ये वेगवेगळे ड्रेन्स तयार केले जातात, परफोरेटेड पाईप्सचा वापर केला जातो. तर त्याचा वापर करून आपण ते जमिनीच्या बाहेर टाकतो आणि क्रॉप प्रोडक्शनला त्या ठिकाणी वाढण्यासाठी ते मदत करतो. त्याला आपण ड्रेनेज असं म्हणतो. डेफिनेशन पुन्हा एकदा पहा. ड्रेनेज इज द रिमूव्हल ऑफ एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम द सॉइल बाय आर्टिफिशियल मीन्स टू एनहान्स क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शन साठी या ठिकाणी ड्रेनेज केलं जातं. रिमूव्हल ऑफ एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम द सॉइल बाय आर्टिफिशियल मीन्स इज नोन ॲज ड्रेनेज. तर आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवत आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं. सबसर्फेस इरिगेशन जे जमिनीच्या खालून देतात, देन स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम, then drip irrigation system, then different approaches of scheduling of irrigation and drainage drainage meaning of drainage हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर आजचं लेक्चर आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.